पुण्यात चिंचवड इथं आज क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून या स्मारकाविषयी आणि संग्रहालयाविषयी भावना व्यक्त केल्या। हे स्मारक आणि संग्रहालय भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम, उत्तरदायित्व आणि संकल्पाच्या भावनेला नवीन ऊर्जा देईल, असं पंतप्रधानांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे। हे स्मारक आणि संग्रहालय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली अध्यायाला जनमानसाशी जोडण्याचं काम करेल, असंही त्यांनी म्हटलं आहे। संग्रहालयाच्या माध्यमातून होत असलेला हा प्रयत्न वारशाचा अभिमान आणि विकसित भारताचा सेतू आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। और बलिदान की भावना को नई परिभाषा दी। संग्रहालय के प्रयासों की प्रशंसा करते हुए मोदी जी लिखते हैं कि ये प्रयास विरासत पर गर्व और विकसित भारत के संकल्प के मध्य एक सेतु है। प्रधानमंत्री जी आगे कहते हैं कि मुझे विश्वास है कि ये संग्रहालय भावी पीढ़ियों में राष्ट्रप्रेम, उत्तरदायित्व और संकल्प की भावना को नई ऊर्जा प्रदान करेगा। चापेकर बंधूंच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं हे स्मारक आहे, असं ते म्हणाले। प्रत्येक शालेय विद्यार्थ्यानं हे स्मारक बघितलं पाहिजे, यातून खूप मोठी प्रेरणा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं। छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून चापेकर बंधूंना स्वातंत्र्यलढ्यात झोकून देण्याची प्रेरणा मिळाली, तसंच लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवल्यामुळे चापेकर बंधू स्वातंत्र्यलढ्यामध्ये मोलाचं योगदान देऊन त्यांनी बलिदान दिलं, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळेस काढले। चापेकर बंधूंच्या बलिदानानं इतिहास बदलला, असंही मुख्यमंत्री म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील 12,500 अनामवीरांच्या गाथा शोधून काढत नवीन पिढीपर्यंत ही प्रेरणा पोहोचवली, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं। इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातला इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अतिशय चांगलं काम केलं। खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानेन, कारण दुर्दैवाने केवळ बोटावर मोजण्या इतक्या क्रांतिकारकांच्या गाथा आपल्याला माहिती होत्या, पण मोदीजींनी देशभरामधल्या 12,500 क्रांतिकारकांच्या कथा आणि गाथा या शोधून काढल्या आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या। आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळालेलं नाही, या स्वातंत्र्याकरता किती बलिदान दिलेलं आहे, किती लोकांनी स्वतःच्या प्राणाचं अर्पण केलेलं आहे, हे देखील यातनं आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे। मला चापेकर बंधूंचं स्मारक अतिशय सुंदर आणि अप्रतिम बांधण्यात आलं आहे, असं अजित पवार यांनी यावेळेस बोलताना सांगितलं। राष्ट्रीय संग्रहालयालाही निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळेस दिली आणि चापेकर बंधूंच्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला। कृष्ण चापेकर आणि वासुदेव चापेकर ही केवळ 3 नावं नाहीयेत, तर स्वातंत्र्यासाठी तळमळ, अन्यायाविरोधात एल्गार आणि मातृभूमीसाठी प्राणार्पणाची प्रेरणा आहे। त्यांच्या बलिदानामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली। कोट्यवधी देशभक्तांचा त्याग, सेवा आणि समर्पणातूनच आजचा महाराष्ट्र आणि आजचा भारत देश घडलेला आहे। देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून, बलिदानातून आणि स्वातंत्र्य मिळालेले आहे आपल्याला। हे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना अधिक बळकट करणं, हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे। युनेस्को